नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती मार्फत आझाद मैदानावर आमरण उपोषण। गेल्या 5 वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, नगरविकास मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव नगरविकास आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्या समवेत बैठका झाल्या। इतिवृत्त लिहिण्यात आली। अंमलबजावणीकरिता मोर्चे, धरणे, कामबंद आंदोलने करण्यात आली। गेले वर्षभर सतत पत्रव्यवहार करूनही नगरविकास विभाग, मंत्रालयातील अधिकाऱ्यांना राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांकरिता चर्चा करायला वेळ नाही। आज राज्याचे नागरीकरण 50% पेक्षा पुढे नेण्यासाठी 2016-17 मध्ये महाराष्ट्र शासनाने घाई केली आणि जवळजवळ 150 नगरपंचायती नव्याने अस्तित्वात आणल्या। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, अधिकारी यांची कर्तव्य आणि जबाबदारीत वाढ केली, परंतु हक्कांचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 मार्च 2023 साली उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या बहुतांश निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही। या 150 नगरपंचायतीमध्ये एक सफाई कामगार पद निर्माण केले नाही। आर्थिक सहकार्याच्या नावाने तर सर्व ठिकाणी अतिशय दुरावस्था करून ठेवली आहे। धोरण उद्घोषणेपूर्वी कायम असलेल्या ग्रामपंचायत कालीन कर्मचारी जो कायम करणार अशी घोषणा केली होती, तो कायम कर्मचारी आजही 9 वर्ष झाली समावेशनापासून वंचित आहे। त्यापैकी अनेक कर्मचारी मरण पावले, अनेक निवृत्त झाले, त्यांना काहीही आर्थिक लाभ मिळाले नाही। ग्रामपंचायत कालीन कर्मचारी यांनी उद्घोषणेनंतर शैक्षणिक अर्हता पूर्ण केली, त्यांचे समावेशन 1 वर्षांपासून प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित। राज्यातील नगरपरिषदामधील सेवानिवृत्त कर्मचारी गेले 2-3 वर्षे आर्थिक लाभापासून वंचित। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही 10, 20, 30 या आश्वासित प्रगती योजनेचा फरकासह लाभ मिळालाच पाहिजे। राज्यस्तरीय संवर्ग कर्मचारी यांचे सन 2005 नंतर सेवेत रुजू झालेले कर्मचारी यांचे एनपीएस किंवा डीसीपीएस खाते अद्याप सुरू न केल्याने कर्मचारी यांचे अतोनात नुकसान होत आहे। मयत संवर्ग कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाचा लाभ गेले 3 वर्षांपासून प्रलंबित। लाडपागी कमिटीच्या शिफारसी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश आणि याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार वारसा हक्काने नोकरी मिळालीच पाहिजे। या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांबरोबर राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील कंत्राटी कामगारांना 1948 च्या कायद्यानुसार तसेच या संदर्भात शासनाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार न्याय म्हणजे किमान वेतन मिळालेच पाहिजे। 18-20 वर्षांपासून सफाई कामगार श्रम साफल्य घरकुल योजना 99% अपयशी, प्रशासनाचे योग्य लक्ष नाही। आता वेगवेगळे लढून नुकसान होणार, आपण सर्वांनी या लढ्यात सामील व्हावे। याकरिता हे आवाहन करण्यासाठी दिनांक 26 मे 2025 पासून आझाद मैदान, मुंबई येथे मरेपर्यंत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तरी आज राज्यातील सर्व कामगार, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून एकीने मागणी करून राज्य सरकारचे आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, अशी आपणाकडून योग्य सहकार्याची अपेक्षा करत आहोत। या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर DL कराड, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, श्री रामगोपाल मिश्रा, रामेश्वर वाघमारे, ॲडव्होकेट सुनील वाळुंजकर, अनिल जाधव, अनिल पवार आणि अण्णा पाटील हे करत आहेत। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय पाटीलच्या जोडीला महाराष्ट्र हेड कुणाल भानुशाली यांची रिपोर्ट। सर्वांना नमस्कार। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्या प्रश्नांवर सातत्यानं गेल्या 2-4 वर्षामध्ये शासनाबरोबर सातत्यानं चर्चा होऊन जे सीमित प्रश्न होते त्यांची संख्या जवळपास 22 वरती येऊन आणि हे सर्व प्रश्न नगर परिषद नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांच्या जीवन मरणाचे प्रश्न आणि या प्रश्नावरती सातत्यानं चर्चा झाल्यानंतर 20 मार्च 2023 ला सन्माननीय त्यावेळीचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या समवेत विधान भवनामध्ये जी काही मीटिंग झाली, त्या मीटिंगला आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हजर होते। सर्व विभागाचे प्रमुख सचिव हजर होते। कामगार संघटनेच्या प्रतिनिधीमध्ये जे काय ठरलेलं आहे त्याची अंमलबजावणी आजही झालेली नाही। या गोष्टीचा आपण
कामगार चळवळीच्या वतीनं, कामगार संघटनेच्या वतीनं अत्यंत निषेध करतो. कारण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, कागदपत्री सर्व गोष्टी झाल्यानंतर, चर्चात्मक दृष्टिकोनातून झाल्यानंतर सुद्धा अजूनही या प्रश्नाला वटाण्याची अक्षता दाखवण्याचं काम सन्माननीय प्रशासनाकडून होत आहे, ही फार खेदाने नमूद आहे. प्रश्न काय आहेत? प्रामुख्यानं प्रश्न सुरुवात करीत असताना त्या लढाईचं नेतृत्व करणारे जे आमचे मुख्य संघटक आहेत संतोष पवार आणि आमचे महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातल्या युनियनचे जनरल सेक्रेटरी रामदास पगारे, त्या दोघांनाही अकसापोटी कारवाईला सामोरं जावं. त्यांची चुकी काय? तर कामगारांना शासनाने जे नियमाप्रमाणे देऊ केलेलं आहे, देण्याबाबतचे आदेश केलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करा. मग लाड कमिटीच्या शिफारशी असतील, किमान वेतन असेल, ज्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये ज्या काही समावेशन झालेलं आहे त्या कामगारांचं समावेशन झालं. यांना अशा अनेक मागण्यासाठी ते सातत्यानं आंदोलन करतायत आणि आंदोलन करणाऱ्याला कुठेतरी दाबलं पाहिजे या भूमिकेतून मुख्याधिकारी उरण असेल, मुख्याधिकारी मनमाड असेल, यांनी आमच्या दोन्ही कामगार नेत्यांवरती आकस भावना ठेवून त्यांना सस्पेंड करणं, निलंबन करणं, शोकास दाखवणं अशा पद्धतीची काही कारवाई केलेली आहे. या कारवाईचा संबंध कामगार चळवळीच्या वतीनं कामगारातला एक कार्यकर्ता म्हणून मी जाहीर निषेध करतो. म्हणजे मागण्या दूर राहिल्या तर तुम्ही मागण्याचं मागायला आलात तर तुम्हाला आम्ही धापट दशाचा दाखवून, आकस दाखवून तुम्हाला आम्ही सस्पेंड करू, निलंबित करू आणि कामगारांची, श्रमिकाची शक्ती तोडण्याचं काम ही मंडळी करत आहे. कारण आज उरणच्या आणि मनमाडच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलं ह्याचं लोड पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरेल आणि समुचित कामगार चळवळीचं होऊ नये एवढं नुकसान होईल. तर त्यामुळे वेळीच आपण ह्या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आज आमचे नेते संतोष पवार असतील, रामदास पगारे असतील, हे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. उपोषण करताना शासनावरती जबाबदारी आहे. शासनाने त्वरित बोलणं चालू केलं पाहिजे. शासनाने हे जे 22 प्रश्न आहेत त्याच्यावर तत्काळ चर्चा करून सोडवणूक केली पाहिजे आणि या आमच्या लोकांना उपोषणापासून परावृत्त करण्याचं काम शासनाच्या दरबारात. आम्ही उपोषण आज करतोय का? तर नाही. याला अनुसरून आम्ही गेले 2.5-3 वर्ष संबंध पत्रव्यवहार करतोय, मोर्चे करतोय, निदर्शनं करतोय, वेगवेगळी आयुध जी लोकशाहीमध्ये आहे सर्व आयुध वापरल्यानंतर जेव्हा सर्व मार्ग संपतात तेव्हा हा उपोषणाचा मार्ग निर्माण होतो आणि त्या पद्धतीनं आम्ही उपोषणाला बसतो. निश्चितपणे संतोष पवार आणि रामदास पगारे एकटे उपोषण करत नाही. संपूर्ण कोकणातली जी ताकद आहे, मग पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्या सर्व नगरपरिषदा, नगरपालिका, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या ज्या सर्व नगरपरिषदा, नगरपालिका, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका, या कामगारांची ताकद संतोष पवार आणि पगारेंच्या पाठीमागं आहे हे मी सांगायला इच्छा आहे. संतोष पवार आणि पगारे एकटे लढत नाही आहेत. तर सर्व कामगार वेळ आली तर काम बंदचा सुद्धा निर्णय होऊ शकतो आणि सरकारला मी विनंती करतो, नको तो अवेळी पाऊस सुरू झालेला आहे. ज्या वेळेला पाऊस पडायला पाहिजे 7 जून त्याच्या अगोदर किमान 2 आठवडे अगोदर पाऊस सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन जास्त वाढू नये. तुमच्या नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लोकांची गरज लागू शकते आणि यामध्ये जर आम्ही काम बंद केलं तर तुमची प्रतारणा होईल. त्यामुळे सरकारनं तत्काळ ह्या गोष्टीवरती निर्णय घेण्याचं काम केलं पाहिजे. आता चेंडू सरकारच्या पोटामध्ये. सरकारने जर यावर उचित निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन फक्त आणि फक्त संतोष पवार आणि पगारांसाठी मर्यादित न राहता सर्व उपोषणाची ताकद आपण जास्त संख्येने यामध्ये निश्चितपणे उतरवण्याचं काम करू आणि येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पत्रामध्ये पाडून घेण्यासाठी आपण सारेजण एकजुटीने
काढणार आहोत. आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी आपलं या समन्वयक म्हणून सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण 2-4 घोषणा देऊन हे कार्यक्रम इथे सुरू करीत आहोत. हम सब त्यानंतर आपली भूमिका संतोष पवार मांडतील, त्यानंतर रामदास पगारे साहेब आपले जॉईंट होतील. नमस्कार. आज महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आज राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या हजारो सफाई कामगार, कंत्राटी कर्मचारी, त्याचबरोबर दिवाबत्तीचं काम करणारे, 24 तास पाणी पुरवठा करणारे, ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे. कार्यालयीन काम करणाऱ्या, जबाबदारीचं काम करणारे, अगदी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक जबाबदारी असलेले कर्मचारी आज राज्यामध्ये 50%पेक्षा अधिक नागरीकरण झालेल्या शहरामध्ये काम करणाऱ्या या महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमरण उपोषण या ठिकाणी करण्याचं ठरवलं. गेले 5 वर्ष मोर्चे, आंदोलनं, उपोषणं, लाँग मार्च, काम बंद आंदोलनं असं सगळं केल्यानंतर 20 मार्च 2023 रोजी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एकसदस्यीय कमिटीच्या माध्यमातून लाड व पागे कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी करावी. वेळोवेळी शासन निर्णय निघाले, कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून हे आमरण उपोषण आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करून कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी उपोषण आहे. आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1948 साली किमान वेतन कायदा अस्तित्वात आला, त्या कायद्याची अंमलबजावणी करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन हे तर दिलंच गेलं पाहिजे, यासाठी आमरण उपोषण करावं लागतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, उच्च न्यायालय असेल किंवा वेगवेगळे शासन निर्णय असतील किंवा कायदे असतील, त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही आहे म्हणून या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागतं आहे. ही शोकांतिका हे सांगण्यासाठी, राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि सामान्यातल्या गरीबातल्या गरीब कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी होतं. 1-2 उदाहरणं फक्त या ठिकाणी देईन. एक सदस्यीय समितीच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतला आणि लाड व पागे कमिटीच्या शिफारसीप्रमाणे न्यायालयाचा आदेश मिळाला. 8 जानेवारी 2025 रोजी सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी आदेश काढले आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी मिळाली पाहिजे. हे तर राजरोज सत्य आहे, दुधल्या तांदळा एवढं सत्य आहे, पण मुख्याधिकारी स्थानिक लेवलला याच्यावरती न्याय देत नाही. या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचं कारण त्यातलं हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताच सांगितलं, शासनाने नव्हे तर सभागृहामध्ये गेले 1-1.5 वर्ष यावरती सातत्याने चर्चा होते. खर्च होतोय शासनाचे पैसे, परंतु ते पैसे जात आहेत ठेकेदाराच्या अकाउंटला आणि सामान्य कर्मचाऱ्याला, गरीबाला मात्र पूर्णपणे किमान वेतन मिळत नाही. कायदा आहे PFचा, भविष्य निर्वाह निधीचा, पण त्याच्या अकाउंटमध्ये जेवढे PFचे पैसे भरायला पाहिजेत तेवढे भरले जात नाही. त्या ठिकाणी ठेकेदार त्या ठिकाणी पैसे लंपास करतो आणि ह्या ठिकाणी ज्याचा संबंध नाही असा ठेकेदार पैसे कमवतो आणि जो सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करतोय तो कंत्राटी कर्मचारी, त्याला दुसरे कुठलेच लाभ नाही आहेत, त्याला किमान वेतन मिळत नाही, भविष्य निर्वाह निधीची तरतूद योग्य पद्धतीने होत नाही. त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने जी आरोग्याची योजना आहे ती लागू केली. या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेतून अनेक लोक 2 वर्षामध्ये निवृत्त झाले, परंतु त्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ मिळालेले नाही आहेत. 2-2 वर्ष वाट पाहत आहेत. निवृत्तीनंतर आपण काहीतरी करू अशा पद्धतीची अपेक्षा असते, की मुलाबाळांची अपेक्षा असते, कुटुंबातल्या लोकांची अपेक्षा असते, नातेवाईकांची अपेक्षा असते की आता निवृत्त झाला, आता याचे चांगले दिवस येतील, पण अजूनही परिस्थिती आलेली नाही. वित्त विभागाकडून वेळोवेळी प्रत्येक आर्थिक लाभाबद्दल क्वेश्चन मार्क केला जातो आणि ह्या संदर्भात लक्ष वेधण्यासाठी हे आमरण उपोषण आहे. त्यामुळे या आमरण उपोषणाचा अतिशय साधा सोपा अर्थ आहे की शासन निर्णय, कायद्याने दिलेले अधिकार, उच्च न्यायालयाने दिलेले अधिकार, शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आमरण उपोषण आहे. आणि म्हणून मला अपेक्षा आहे की आपण
या उपोषणाकडे एका सकारात्मक भावनेने पाहाल आणि या राज्यातलं संपूर्ण डोलारा हाकणारा हा नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्याला न्याय मिळेल ही अपेक्षा या ठेवून या ठिकाणी उपोषण करत आहोत. धन्यवाद.